दादा काय सांगाल, एकंदरीत राज्यभरामध्ये अंतिम टप्प्यात निवडणुकीचं वातावरण येऊन पोहोचलंय? जबरदस्त वातावरण आहे। सुरुवातीला आम्हाला असं वाटत होतं 155-160च्या आसपास महाविकास आघाडीचे उमेदवार तिथे निवडून येतील, पण गेल्या 4 दिवसामध्ये वातावरण अजून जास्त तापलेलं आहे आणि महाविकास आघाडीच्या बाजूने सकारात्मक झालेलं आहे। त्यामुळे आता आम्हाला अंदाज असे यायला लागलेत कुठेतरी 180 आमदार महाविकास आघाडीचे निवडून येतील। पवार साहेबांच्या तुम्ही सभा बघितल्या, लोक स्वतःहून त्या सभेला जातात। राहुल गांधींची सभा असेल, प्रियंका गांधींची सभा असेल, त्याच्या उद्धव ठाकरे साहेबांची सभा जबरदस्त चालू आहेत आणि मोदी साहेबांच्या सभेला 1 लाख खुर्च्या ठेवतात, 20,000 लोक येतात। त्याच्यावरून कुठेतरी कळतं की मुंबईकरांनी आणि महाराष्ट्राने भाजपच्या प्रमुख जे केंद्रातले नेते त्यांच्यावर पाठ फिरवलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येणार नाही असा अंदाज भाजपच्या सुद्धा मोठ्या नेत्यांना आलेला आहे। विधानसभेची निवडणूक असताना आपण राज्यातल्या नेत्यांची पवार साहेब आणि मोदींची, पवार साहेब आणि अमित शहाची ही तुलना करण्यामागचं काय कारण? इथं तसा मोठा नेता नाहीच आहे ना। इथं कोण आहे भाजपमध्ये जो मोठा आहे, विचाराने मोठा आहे? आता मोदी साहेब पंतप्रधान आहेत, त्यामुळे पदाने ते मोठे आहेत। अमित शहा साहेब हे गृहमंत्री आहेत आणि भाजपचे एक प्रमुख नेते आहेत जे पक्ष तिथं चालवतात। आता महाराष्ट्रामध्ये असं कुणीच राहिलं नाही ज्याची तुलना, नाही तर ज्यांच्या ताकदीची तुलना ही पवार साहेबांबरोबर होऊ शकते। अजितदादा बारामतीमध्ये आज होते, ते म्हणतात प्रतिभा काकी प्रचारात उतरल्यात, त्यांना नातवाचा इतका पुळका का आला, ही निवडणूक झाल्यानंतर मी त्यांना विचारेन। निवडणूक होऊ द्या, मग त्या ठिकाणी आपण बघू काय होतं। सगळेच प्रश्न एकामेकाला तिथं करणार आहे, कारण अनपेक्षित निकाल या महाराष्ट्रामध्ये आलेला आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल। भाजप आणि महायुतीचे अनेक नेते आपापल्या मतदारसंघामध्ये अडकून बसलेले आहेत। देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा त्यांच्या मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी आता वेळ घालवतात। गिरीश महाजन साहेब त्यांच्या विरोधात एक शिक्षक उभा आहे आणि असा शिक्षक असताना गिरीश महाजन साहेब कुठेच दिसत नाही। बावनकुळे साहेब अडकले आहेत, त्याच्यानंतर विखे पाटील साहेब अडकलेले आहेत, आमचे राम शिंदे सर तर कुठेच तिथं दिसेना। मग याच्यावरून कुठेतरी एक गोष्ट जाणवते की हे जे मोठे नेते आहेत महायुतीचे आणि भाजपचे, ते स्वतः अडचणीत आलेले आहेत, ते स्वतः निवडून येतील का असा प्रश्न उभा झालेला आहे। राज्यामध्ये महिलाही सक्षमपणे नेतृत्व करू शकते असं पवार साहेबांनी कुठेतरी सुप्रिया मुख्यमंत्री पदासाठी लावू शकते। पवार साहेबांनी स्पष्टीकरण दिलं ना, सुप्रियाताई या दिल्लीमध्ये काम करणार आहे, पण ज्या व्यक्तींनी या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा महिलांना आरक्षण दिलं, नंतरच्या काळात ते 50%वर नेलं आणि ते बघून अख्ख्या देशामध्ये ते लागू करण्याची भूमिका आत्ताच्या सरकारने जर घेतली असेल तर त्या व्यक्तीला नेहमी हेच वाटतं की माता भगिनींना ताकद दिली पाहिजे, त्यांना चांगलं व्यासपीठ दिलं पाहिजे, संधी दिली पाहिजे आणि त्या हेतूतून कुठल्याही एखाद्या महिलेने जर पुढाकार तिथं घेतला आणि अशा महिलेला जर मुख्यमंत्री बनायची संधी मिळाली तर ते पवार साहेबांना आवडेल असं पवार साहेबांनी सांगितलं। भविष्यात जर परिस्थिती निर्माण झाली तर अजितदादा लाडकी बहीण सुप्रियाताईंना पाठिंबा देऊ शकते। तर बघा, महाविकास आघाडी सरकार आता होत आहे, त्याच्यामध्ये 180 आमदार हे महाविकास आघाडीचे निवडून येणार आहेत। अशात 144चा आकडा आम्हाला पार करावा लागतो, जो आम्ही करणार आहोत आणि तो झाल्यानंतर कोणाच्याही पाठिंब्याची जरूरत आम्हाला तिथं लागणार नाही कुठलाही निर्णय घेण्यासाठी। एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीस म्हणतात की पवार साहेबांनी पक्ष फोडण्याची डॉक्टरेट प्राप्त केली। आता एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः सांगितलंय की कुटुंब आणि पार्टी फोडण्याच्या मागे कलाकार हे देवेंद्र फडणवीस होते आणि गेल्या काही वर्षांमध्ये आपण जर बघितलं 14 पासून आत्तापर्यंत त्याच्यामध्ये प्रमुख भूमिका ही देवेंद्र फडणवीसांनीच तिथं घेतलेली आहे। आता देवेंद्र फडणवीस साहेब खोटं बोलण्यामध्ये माहीर आहेत। या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सगळ्यात जास्त खोटं बोलणारा नेता कुठला असेल तर त्याचं नाव हे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत। त्याच्याबद्दल मी काय बोलणार, आज फक्त मतं मिळवण्यासाठी आणि लोकांत संभ्रम निर्माण करण्यासाठी ते कुठेही काही बोलू शकतील, याची नोंद आपण सर्वांनी घेतली पाहिजे। फडणवीस म्हणतात मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत पुन्हा येईन म्हणणारे आता म्हणतात की मी माघार घेतोय, मी मुख्यमंत्री पदाची शर्यतीत। मी तेच सांगतोय, एकतर महायुतीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं वजन वाढलेलं आहे, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब आता देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारत नाही, डायरेक्ट अमित शहा साहेबांना तिथं फोन करतात, मोदी साहेबांना फोन करतात। त्यामुळे कुठेतरी आता देवेंद्र फडणवीस साहेबांना कळलं असावं की आता आपली काय डाळ शिजणार नाही, पण विषय एवढाच आहे, त्यांना ही गोष्ट कळली असेल की या 24ला महायुतीतलं कुणीच मुख्यमंत्री होणार नाही, तेवढे तरी ते हुशार आहेत। त्यांच्यामध्ये आता चढाओढ
हे विरोधी पक्ष नेत्यासाठी नक्कीच लागणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांनी अप्रत्यक्षपणे सांगितलं की 2024ला आमचं सरकार येत नाही. आणि एक दुसरी गोष्ट सांगतो, एकनाथ शिंदे साहेबांचं वजन किती वाढलं असलं तरी विरोधी पक्ष नेता हे देवेंद्र फडणवीस साहेबच बनतील असं मला वाटतं. माढ्यामध्ये 30 वर्षाचं नेतृत्व केलेले आमदार त्यांचा आणि नवीन चेहरा ही निवडणूक लागली, काय मतदारांना सांगितलं? नाही, आदरणीय पवार साहेब या परिसरामध्ये अनेक वेळा आलेले आहेत. इथं असणाऱ्या लोकांना आल्याला मी हाच प्रश्न केला की तुम्ही साहेबांबरोबर आहात का. एक सुद्धा असा व्यक्ती नव्हता ज्याने हात वर केला नाही. सगळ्यांनी हात वर केले, आम्ही पवार साहेबांबरोबर आहोत. त्यामुळे इथं असणाऱ्या जनतेला माहिती कोणाच्या पाठीमागे उभं राहायचं आणि कोणाच्या नाही. आता त्याच्यामध्ये ठीक आहे, जो कोणी उमेदवार विरोधात आहे त्यांच्याबद्दल मी जास्त बोलणार नाही, पण ते कुठेतरी खरंच मनापासून लढतायत का, स्वतः ते लढतायत का कोणाच्या तरी पाठीमागे लपतायत हे आपल्याला बघावं लागेल. आज इथं असणाऱ्या स्वाभिमानी लोकांना लढणारे व्यक्तिमत्व लागेल. जे अभिजित आबा तिथं आहेत ते आज लढत आहेत लोकांसाठी, एक भूमिका मांडत आहेत. जो कारखाना बंद पडला होता, कितीही अडचणी आल्या तरी तो कारखाना त्यांनी चालू करून दाखवला. मग लढणारा नेता जर मैदानात उतरला असेल तो पुढे सुद्धा जो पैलवान असेल तो सुद्धा लढणारा असावा. पण गेले काही दिवस जर आपण बघितलं तर मैदानात हा आमचा पैलवान उतरला आहे पवार साहेबांचा, पण तिथं पलीकडे जर आपण बघितलं तर जो पैलवान लढणार आहे तो तिथं दिसेना. आता लोकांना हेच कुठंतरी जाणवते की पुढे असणारा व्यक्ती हा स्वतः न लढता कोणाला तरी पुढे घेऊन तिथं लढत आहे. आज इथं लढणाऱ्या लोकांची जरूरत असल्यामुळे अभिजित आबाच्या पाठीमागे लोक भक्कमपणे उभे राहतात. पंढरपुरात पण आता आपला उमेदवार आहे आणि काँग्रेसकडून भगीरथ बालके, त्यांना कर्नाटकाहून मंत्रिमंडळात घेऊन यावं लागतं. काय चांगली गोष्ट आहे. एका राज्याचा मुख्यमंत्री काँग्रेसच्या प्रचारासाठी आणि काँग्रेस एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.